हॅलो सगळ्यांना. तर आज आपण पाहणार आहोत नारळाचे दूध घालून बनवलेली तांदूळ खीर. ह्यासाठी मी एक छोटी वाटी तांदूळ घेतला. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. ब्राऊन और उकडा तांदूळ घेतला तर उत्तम, कारण जास्त पौष्टिक असतो. जो आपल्याला अर्धा ते 1 तास भिजत ठेवायचा आहे आणि नंतर तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. तांदळाचा कलर थोडासा लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो तुपात परतवून घ्यायचा आहे आणि नंतर त्यात पाणी ॲड करायचं आहे. जेवढं पाणी आपण रेग्युलर राईस बनवण्यासाठी वापरतो तेवढं पाणी ॲड करून आपल्याला त्याला मऊसूत असा बनवून घ्यायचा आहे. आणि शिजवताना तुम्ही त्यात हळदीचं पानही ॲड करू शकता, जे उत्तम फ्लेवर देतं आणि प्रॉपरली मिक्सही होतं. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. इथे मी नारळाचं दूध वापरणार आहे. इथे आपण गाईचं किंवा म्हशीचं दूध नाही वापरणार आहोत. नंतर हा राईस इथे तुम्ही पाहू शकता मऊसूत शिजलेला आहे. मी गूळ ॲड केला आहे त्यात. 100 ते 150 ग्राम गूळ मी अंदाजे ॲड केला आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकता. माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी दूध मसाला नंतर टाकला. नंतर आपल्याला हे मिश्रण प्रॉपरली मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत गूळ पूर्णपणे विरघळत नाही, कारण गूळ न विरघळता दूध मिक्स केलं तर ते फाटण्याची शक्यता असते. तर ही जी खीर आहे ना, ती एक महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वीट डिश आहे आणि कोकण भागात ही जास्त करून बनवली जाते आणि ह्याला मामणं असंही म्हणतात. मला ही खीर प्रचंड आवडते. खूप टेस्टी लागते ही खीर. तर इथे तुम्ही बघू शकता मी हे मिश्रण सारखी कंटिन्युअसली मिक्स करत आहे, कारण की ते खडे जे आहेत गुळाचे ते पूर्णपणे त्याच्यामध्ये मेल्ट झाले पाहिजेत. इथे मी हा शेवटी एव्हरेस्ट मसाला जो असतो दुधाचा तो ॲड केलेला आहे आणि नंतर हे जे नारळाचं दूध आहे ते मी आता ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर नारळाचं दूध ह्यानंतर मिक्स केल्यावरती आपल्याला 5 ते 7 मिनटं ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर आपली नारळाची खीर तयार आहे. तुम्ही ही वरती ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड करून ही सर्व करू शकता. तर तुम्ही करून बघा. थँक यू.